आज बघूयात कांदा आणि वांग्याची सुकी अशी भाजी. तर इथं मी वांगे घेतलेत. वांगे छान कट करून घ्यायचे बारीक बारीक पीसमध्ये आणि त्याला डायरेक्ट पाण्यामध्ये टाकून द्यायचे, म्हणजे वांगे काळे पडत नाही आहेत. तर बारके बारके छोटे छोटे ह्याच्यामध्ये कट करून घ्यायचे आणि कांदा उभा चिरून घ्यायचा. एक कांदा घेतला मोठ्या साईजचा, तो उभा चिरून घेऊयात. आणि थोडासा लसूण पण मी कट करून घेतलाय. त्याला आता मग फोडणी देऊन घेऊयात. तेल गरम झाले की त्याच्यामध्ये टाकूयात मोहरी. मोहरी छान तडतडली की जिरं टाकूयात. जिरं छान तडतडली की त्याच्यामध्ये तो कट केलेला लसूण टाकून घेऊयात. लसूण थोडासा जास्त टाकायचा, टेस्ट छान लागते. लसूण थोडासा लाल होईपर्यंत भाजून घेऊयात. लसूण थोडासा लाल झाला की त्याच्यामध्ये कांदा ॲड करूयात. कांदा थोडासा मऊ होऊन देऊयात. जास्त नाही भाजायचा, पण थोडासा मऊ होऊन देऊयात कांदा. आता याच्यामध्ये थोडंसं मी मीठ ॲड करते, म्हणजे कांदा पटकन मऊ होतो. आता ह्याच्यामध्ये सुके मसाले ॲड करून घेऊयात. थोडीशी हळद टाकली आणि थोडासा काळा मसाला टाकला, हा घरगुती काळा मसाला. आणि थोडासा किचन किंग मसाला टाकला. मिक्स करून घेऊया सगळे मसाले तेलामध्ये. छान 1-2 मिनटं परतून घेऊयात तेलामध्ये. गॅस कमी ठेवायचा, म्हणजे मसाले करपणार नाहीत. आता त्याच्यामध्ये वांगे टाकून घेऊयात आपण. मिक्स करूयात छान तेलामध्ये, म्हणजे वांग्यांना छान मसाला लागेल. परतून घेऊयात आणि झाकण लावून एक 5 ते 6 मिनटं शिजवून देऊयात. वांगं लगेच शिजतं आहे बघा, पाणी टाकायची पण गरज नाही. न पाणी टाकता शिजवायचं वांगं छान शिजले. जास्त पण गाळ नाही करायचा वांग्याला, थोडं थोडं शिजवून घ्यायचं. आता ह्याच्यामध्ये भाजलेलं शेंगदाण्याचं कूट ॲड करूयात. 2-3 चमचे कूट ॲड केले मी इथं, आणि थोडंसं मोठं मोठं ठेवायचं कूट, छान लागते टेस्ट. मिक्स करून घेऊयात. हे बघा भाजी रेडी आहे. 1-2 मिनटं परतून घेऊयात कूट टाकल्याच्या नंतर. थोडीशी कोथिंबीर पण टाकू शकता वरून तुम्ही. मस्त अशी चमचमीत कांदा आणि वांग्याची भाजी रेडी. नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. आवडल्यास लाईक, शेअर आणि कमेंट करा.